हाय गाईज, मी ममता. लास्ट इयर मला कॅन्सर डिटेक्ट झाला होता. त्यावेळी माझे 28 एज होते आणि लास्ट इयर 2004 माझे ट्रीटमेंटमध्ये घालवणे यापेक्षा मी त्यातून खूप काही शिकले असे मी म्हणेन. आणि मला तुम्हाला ही आनंदाची गोष्ट सांगायची होती की 24-27 तारखेला मला सांगण्यात आले की मी पूर्णपणे यातून बरी झाले आहे. आणि मला ही आनंदाची गोष्ट तुम्हाला लाईव्हमध्ये सांगायची होती. यासाठी मी लाईव्ह येणार असे 2 वाजता सांगितलं होतं, बट सबस्क्रायबर झाल्याशिवाय लाईव्ह येऊ शकत नाही. यामुळे मी लाईव्ह येऊ शकले नाही. बट मला तुम्हाला ही गोष्ट आजच सांगायची होती. यासाठी मी लाईव्ह न येता हा शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासाठी करत आहे. सो मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगायचं आहे की माझे जास्त व्हिडिओ आले नाहीत, कारण मी स्वतः बनवले नाहीत. कारण मधल्या काळात काही केमोथेरपीमुळे त्रास होतच होता आणि मला स्वतःला म्हणजे असं यूट्यूबवर रिप्रेझेंट करायचं नव्हतं की मी खूप पॅनिक आहे, पेन होतं आहे वगैरे इतर गोष्टी आहेत ज्या कॅन्सर पेशंटबरोबर होत आहेत. तर मला या ट्रीटमेंटमध्ये मी 2 पॉझिटिव्ह गोष्ट झाल्या आहेत. एक म्हणजे मी एक NGOशी कनेक्ट झाले. तिथे मला 1.5 वर्ष यामध्ये गेले. त्यातले ऑफकोर्स मी 8 महिने माझ्या 12 केमो आणि त्यानंतरचे 4 केमो सर्जरी यामध्ये गेले. आणि यामधून गेल्यानंतरला जे काही माझे रिकव्हरीचे 13 केमो झाले, त्यामध्ये मी थकून न जाता मला त्यामध्ये जास्त त्रास न झाल्यामुळे मी त्याच्यामधूनच एक कोर्स पूर्ण केला. त्याच्यानंतर मी आत्ता सध्या कॅन्सर प्रोफेशनल केअरगिव्हर्ससाठी काम करत आहे. आत्ताच माझी एक एक्झाम पूर्ण झाली आहे आणि मला तुम्हाला हे सांगायचं आहे की इथून पुढे तुम्हाला कोणत्याही क्वेश्चन असतील कॅन्सर रिलेटेड, ब्रेस्ट कॅन्सर रिलेटेड, ओव्हरऑल कॅन्सर रिलेटेड, कारण का हा प्रोफेशनल कोर्समध्ये मला योगा, न्यूट्रिशन्स, फिजिओथेरपीस प्लस मेंटल हेल्थ, कॅन्सर पेशंटवर मेंटल हेल्थ कसा परिणाम करतो, जसं की कॅन्सर पेशंटला फर्स्ट टाईम कॅन्सर झाल्यावर त्याचे काय बिहेवियर असतात आणि त्याच्या मनातील दुःख आपण कसे ओळखावे, त्याच्यासमोर कोणत्या गोष्टी बोलाव्यात, कोणत्या गोष्टी बोलू नयेत, या सगळ्या गोष्टींचे कोर्स होता तो. आणि आता मी त्याची थेअरी पूर्ण केली आहे आणि त्यानंतर आमची एक्झाम झाली आहे. आणि ऑफकोर्स मी हे तुम्हाला यासाठी सांगते की मला स्वतःला वाटत होतं की मी यंग आहे, तर माझ्याप्रमाणे इतर यंग किंवा जे कोणी पेशंट असतील त्यांना माझा योग्य सल्ला मिळावा. हे नाही की माझे अर्धवट ज्ञान समोरच्याला कॅन्सरसारख्या गंभीर आजार असताना त्याच्याकडे बॅड इम्पॅक्ट पडून किंवा त्याला चुकीची माहिती मिळावी, हे घडू नये यासाठी मी हा कोर्स जॉईन केला. आणि मला स्वतःला सेवा करायची इच्छा होती, कारण मला ऑफकोर्स माहीत नाही की यापुढे माझे लाईफ किंवा काही असेल, जे काही असेल, पण त्या थोड्या लाईफमध्ये जर मी यंग आहे तर मी 1-2 वर्ष किंवा माझी लाईफ चांगलेच किंवा योग्य लोकांपर्यंत योग्य माहिती मिळावी आणि ऑफकोर्स आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना याचा फायदा व्हावा, यासाठीच मला हा कोर्स करावासा वाटला. आणि आता आमची प्रॅक्टिकल ही होईल. हे सर्व होतच राहणार आहे. आणि मला लोकांना हे सांगायचं आहे की तुमच्या आयुष्यात बदल म्हणजे प्रॉब्लेम येतच आहे, पण त्यातून तुम्ही कसे बाहेर पडताय किंवा त्यातून तुमची रिकव्हरी तुम्ही स्वतः मेंटली कसे स्ट्रॉंग होत आहे त्यावर सगळे डिपेंड आहे. आणि आता जे काही घडून गेलं आहे ते सोडून आता यापुढे काही चांगलं घडणार आहे, यासाठी तयार मी स्वतः आहे. तुम्ही ऑफकोर्स सपोर्ट करा, यासाठी मी
फर्स्ट ऑफ ऑल आजच्या लाईव्ह न झाल्यामुळे तुम्हाला मी सॉरी बोलेन. तर जे काही घडून गेले यापेक्षा ते सोडून देण्यात आणि पुढच्या वाटचालीमध्ये मी स्वतःला कशी स्ट्रॉंग करते किंवा मी कशी लढते यामध्ये मला खूप जास्त इंटरेस्ट आहे. आता मी जसे मला व्हिडिओज करण्यायोग्य वाटतील तेच मी व्हिडिओ बनवणार आहे. कारण मला ऑफकोर्स समाजामध्ये हे दाखवायचं नाही की कॅन्सर जरी झाला तरी ते खूप गंभीर आणि विचित्र बिमारी आहे, असेल आणि असू शकते. बट तुम्ही कसे त्याला हँडल करू शकता यावरच असतील. हे नाही की त्याने तुम्ही खचूनच जावे किंवा त्यांच्यातूनच तुम्हाला नवीन उभारी येऊ शकत नाही, हे मला समाजात पसरवायचं नाही आहे. आणि जसं मला एक बळ मिळालं आहे तसं इतरांमध्ये ते पसरावे असं माझी इच्छा आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग.